बरं, अजून एक विचारायचं, एकच मिनिटाचा वेळ घेणार तुमचा, जास्त वेळ घेणार नाही. मी प्रत्येक घरावरती एक फोटो बघितले, असं डोळे मोठे करून एक जीप एक काढलेली. लेट हे बघा गाईस, माझ्या बॅक साईडला इथे येऊन आपल्याला बघायला पैसे लागले, त्यांना बघायला पैसे लागणार नाहीत व्हिडिओच्या माध्यमातून. सो आपण झालोय रेडी. आता जाऊया खाली, आणि खाली गेल्यानंतर सगळे आहेत आणि बाकीचे पण रेडी होऊन येत आहेत मागून. तर आपण जाऊया पुढे. काही जण बसलेत, प्रकाश पण येतोय पुढे जाया. तर निघूया, इकडे बसलेत आपण, थोडस फोटोशूट वगैरे करूया. एनर्जी लो झाल्या सगळ्यांची एन्जॉय करून. आता आपण निघालो खायला, बाकीचे लोक अजून येतच आहेत. तर आपण थोडस पुढे जाऊया, गाड्या म्हणजे ते लोक येतील लवकर. हे बघा, निघालोय आपण, पाठीमागे पण दिसतात तुम्हाला. तर आपण जाऊ गाडीकडे आणि मग एकदा काहीतरी खाऊन घेऊयात, म्हणजे एनर्जी येईल. आणि मग नेक्स्ट प्लॅन आपण दुसरीकडे जाणार आहोत, तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यास. आलोय आणि ड्रायव्हर मामा स्लीप मोड ऑन आहे. आणखी पण फायनली आपल्याला हॉटेल भेटलेलं आहे खूप शोधून. हे इकडे धनंजय हॉटेल भेटलेलं आहे मेन कोर्स साठी. बाकी कुठेच मेन कोर्स आणखी स्टार्ट नाही झालाय. सगळे हे साऊथ इंडियन आणि जे त्याचं नाश्त्याचेच आहे तेच आहे. पण इथे मेन कोर्स भेटते फायनली, आणि सगळ्यांना भूक लागले होते, सो प्रेफर मेन कोर्सच करतोय आपण. सेक्टर नंबर 31 मध्ये राहतात आपला सिंगानीचं कॉम्प्लेक्स. बरं, अजून एक विचारायचं, एकच मिनिटाचा वेळ घेणार तुमचा, जास्त वेळ घेणार नाही. मी प्रत्येक घरावरती एक फोटो बघितले, असं डोळे मोठे करून एक जीप एक काढलेली. लेडी दृष्टी पडून नाही म्हणणार, नवीन घर बांधतात ना. अच्छा, पण ते कुणाची फोटो आहे काय माहिती. अरे, म्हणजे त्याच्यात काय आहे, दृष्टी पडू नये म्हणून. म्हणजे असं एखादं घर बघितलं ना, बरोबर आहे, त्याचं सायकोलॉजिकली जर बघायला गेलं, एखादं घर आहे, नवीन आहे, अट्रॅक्ट झालो आपण, आपली दृष्टी म्हणजे वाईट दृष्टी पडू नये म्हणून त्यांनी काय केलं असेल, ते असा भीतीचा फोटो लावला असेल, जेणेकरून हा वक्र नवीन बनवताना कोणाची दृष्टी पडू नये. तिकडे द्या तुम्ही. इथे आपण जेवण केलं व्यवस्थित, एकदम व्हेज मध्ये एकदम परफेक्ट जेवण होतं. आणि आपल्याला इथे भेटलेले आहेत मुंबईचे काकाजी, त्यांचं हॉटेल आहे. मी लालबागला राहता कल्याणला, कल्याण कोळसेवाडी. ओके, तर आता आपल्या वडीला काम करत असतो मी. आता आपला इथला हॉटेलचा ऍड्रेस सांगा. करून आल्यामुळे गनिंजा हॉटेल, गोकर्ण, अपोजिट टू BSL ऑफिस, चेकपोस्ट, कोकण चेकपोस्ट. ओके, त्याच्या बाजूला सुंदर जेवण आहे, या आम्हाला विजिट करा. महाराष्ट्रातले जेवढे लोक आहेत ना, ते बघतायत ब्लॉग, कोकणामध्ये आल्यास इथं जेवण करा. बाकी तुम्ही जिथे शोधताय ना, त्याच्यापेक्षा तरी बेटर ऑप्शन आहे तुम्हाला हे हॉटेल. सो बाकी टेस्ट पेक्षा तर हे वन ऑफ द बेस्ट राहील इझिली. जेवण वगैरे व्यवस्थित झालंय आणि आता आपण आलोय ओम बीचला. थोडासा टाइम होता म्हणून, तर आपण ओम बीच एक्सप्लोर करणार आहोत. आता जस्ट उतरलेत सगळे. इकडे आपले आकाश भाई. आपण आलेलो आहोत कुडले बीचवर. याच्या पलीकडे ओम बीच आहे. पण आता हा जो काही आता वेळ आहे, तो सनसेटचा वेळ आहे, आणि खूप गर्दी असते ह्या टायमाला, कारण सूर्य अस्त पाहताना ह्या बीचवरून एकदम स्पष्ट दिसतो, असं रूमर आहे. पाहायला चाललोय, तुम्हालाही बघायला भेटेल. इथे येऊन आपल्याला बघायला पैसे लागले, त्यांना बघायला पैसे लागणार नाहीत व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. म्हणजे आणखीन मी नवीन जागी एक्सप्लोर करीन तुम्हाला दाखवण्यासाठी, कुठे कुठे जातोय काय नाही. तुम्हाला भरपूर गोष्टी बघायला भेटतील. जसं की आज आलो इकडे गोकर्णमध्ये, ओम बीचला आलोय. 5 minutes. आणि इकडे भरपूर महाराष्ट्राचेच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून पण भरपूर लोक येत असते बघा. स्टेअर्स आहेत खाली जाण्यासाठी. एकदम व्ह्यू, नेचर वगैरे बघा. इथला पूर्ण झाडी आहेत. कुठे चाललोय आपण? कुडले बीच. एक्साइटेड आहेत का? किती एक्साइटेड आहेत? मोठा आवाज. खूप एक्साइटेड आहेत. चला, असं करा,
राखी मॅम हे बघा गाईस माझ्या बॅक साईडला सनसेट हे बघण्यासाठी सनसेट होता सगळ्यात बेस्ट थिंग सनसेट व्हेरी पीसफुल थिंग हे बघा कॅट व्ह्यू गाईस पाण्याचा आवाज समुद्राच्या लाटांचा आणि हवा ऑरेंज स्काय इकडे आपला भगवा झेंडा आहे आणि इथे पिंड आहे What is that? Cheapest thing I have, 300 rupees. Which one? Rings. This ring? Yes. Yes. I have this ring. Any. Any ring. No, That's with without- stone. With a stone, it's 500. Okay, okay. Okay, nice to meet you. Bye, sir. You too. तर आपण इथे मस्त एन्जॉय केला मस्त टाइम स्पेंड केला बीचवर मस्त वाटलं सनसेट वगैरे एकदम बेस्ट फिलिंग सनसेट बघण्याचा आणि जर आता आपण निघाले परत आपल्या रिसॉर्टवरती पुढं ऑलरेडी गाडीपाशी पोहोचले तर आपण पण निघूया फोन करून बोलवले की निघालोय म्हणून आणि हे बघा पाठी काय घेतलं डान्स करत बसले तिथे काय निघूया आपण झालं की आपण निघूया सो फायनली गाईज आपण रूमवरती आलोय आता फ्रेश अप होऊयात आणि आधी जेवायला जाऊया जेवण करून मग बाकीचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत बाकी पोरांमध्ये डान्स करायचा आहे सो डान्स करूयात आणि बीचवर थोडंसं रोमिंग करूयात वॉकिंग वगैरे त्यानंतर मग भेटूया थोड्या वेळात बट एकदम लंबाट होतात हडगुडे हाय काय करते आज मस्त रेडी झाली का ना से हाय कर हाय गाईज कशी वाटते आज का ना एकदम मस्त तयार झाले ना सुंदर एकदम खूप मजा केली कनक सोबत आपण आणि एक्सप्लोर केलं बीच वरती गेलो आज किती एन्जॉय केला आपण हा ना तिकडे पण आपण एन्जॉय केला कुठे हा आता परत आणखी एन्जॉय करणार तुला डान्स करायचा ना आता परत ती डान्स करणार आहे मला डान्स दाखवतो आता कनक डान्स कशी करते एकच नंबर काय ना
काय करते कनक? कनक काय कर? अच्छा, हे बघा कनक काय करते. कनक ना एडी झाली आहे बघा, एडी. काय करते तर खड्डा कोणते आहे बघा. मस्त पोरांची मस्ती चालू आहे. गाइस आज हमको देख खट्टा गाइस हम कर रहे हैं ओए खट्टा काटा हे बघा मगासपासून खड्डा बंद होत होते आणि हे बघा आता खड्ड्याच्या आतमध्ये कनक आणि जयेश किती मोठा खड्डा खांदलाय. हे कसं वाटतंय कनक? छान वाटतंय. अरे डोळ्यात जाईल नको, डोळ्यात जाईल. त्याच्या हात आतमध्ये डोळे पुसता पण नाही. हात वरती का? कसं निघणार तुम्ही बाहेर आता? काय आयडिया आहे तुमच्याकडे? दाखव दाखव. काय करायचं? काय ते फ्रिस्बी खेळायचंय. तर तिथे आपल्यासोबत लहान पोरं आहेत, कनक आणि जयेश वगैरे बाकी, आणि अश्वद हे आहेत. तर त्यांच्यासाठी आपण खेळायला हे फ्रिस्बी घेतोय. तर थोडा वेळ आहे तर फ्रिस्बी घेऊ, त्यांच्यासोबत खेळूयात. आपण फ्रिस्बी घेतले, सो लेट्स ट्राय. कॅच पकड, थ्रो. माझ्याकडे थ्रो कर, सरळ थ्रो कर. असा प्लेट कसा फेकतो तसा. गो ब्रिंग दॅट. स्लो 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 स्लो. डोंट थ्रो, डोंट थ्रो. अबे आलेल्यावरती याच्या काय करूयात आपण? वर जा रे. काय करूयात? काढायचं. What you do guys? गेल्यावरती रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि उद्या सकाळी परत आपल्याला जायचंय. महाबळेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि मुर्डेश्वर मंदिरच्या तिकडे जायचंय. सो अर्ली मॉर्निंग आपल्याला लवकर उठायचंय. तर आपण रूमवरती आलोय, जेवण वगैरे व्यवस्थित झालंय. आता आपण रेस्ट करूया आणि हा ब्लॉग मी इथे एंड करतो. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.